जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 12. विवेक वैराग्य. समाज 2. प्रत्यय निरूपण. माणूस साधारणतः वासनाप्रधान असतो. माणसाला संसारासाठी खूप पैसे हवे असतात. पण सर्वांची प्रापंचिक परिस्थिती उत्तम असतेच असे नाही. प्रपंच चालवण्यासाठी माणसाला अनेक गोष्टींची कमतरता भासते आणि त्याला दुःख भोगावे लागते. याचे कारण माणसाचे नशीब नाही. माणसाचे प्रयत्न कमी पडतात किंवा प्रयत्न योग्य दिशेने होत नाहीत. जर प्रयत्न योग्य दिशेने केले गेले तर माणसाला काही कमी पडणार नाही. हा अचूक यत्न कोणता याचे वर्णन या समासात समर्थ रामदास स्वामी यांनी केले आहे. सर्वसामान्यतः माणूस आपले बरोबर आहे असे धरून चालतो. तसेच दुसऱ्याला नावेही ठेवतो. लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे असे वाटत असेल तर लोकांचे बरे वाईट सोसायची तयारी हवी. आपण लोकांना क्षमा केली पाहिजे. असे जर केले नाही तर लोकात व आपल्यात फरक उरणार नाही. आपण असे वागले पाहिजे की लोकांच्या मनात आपल्याविषयी राग निर्माण होणार नाही. त्यामुळे लोकांचे आपल्याविषयी अंतरंग निर्मळ होत जाईल. लोकांजवळ नेहमी खरे बोलावे. खरे बोललेले लोकांना आवडते आणि जो बोलतो तसा वागतो त्याला समाज मान देतो आणि जनता एकदा प्रसन्न झाली की आपल्याला काही कमी पडणार नाही. अर्थात सगळ्यांनाच खुश ठेवणे शक्य नाही, पण लोकांच्या वर्मावर कधी बोट ठेवू नये. मला असं म्हणायचं आहे, लोकांचं वर्म कधी काढू नये. वर्म काढल्याने माणूस दुखावतो. तसेच माणसाने मरणाचे स्मरण ठेवावे. आपल्याबरोबर पृथ्वीवरील काय येणार आहे हे ओळखावे. म्हणून आपल्या वागण्यात विवेक हवा. एखादा माणूस शिकलेला आहे परंतु प्रसंगाला अनुरूप त्याला वागता येत नाही. तसेच त्याला प्रसंग ओळखता येत नसेल तर त्याचे शिक्षण काही कामाचे नाही. म्हणून माणसाने प्रसंग ओळखावा. आपल्याला जे हवे त्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत. मग त्याला काही कमी पडणार नाही. अशी शिकवण रामदास स्वामींनी या समासात दिली आहे. तेव्हा ऐकूया दशक 12 समास 2 प्रत्यय निरूपण. समास ऐकण्याच्या आधी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओखाली श्रीराम नक्की लिहा. चला ऐकूया दशक 12 समास 2 प्रत्यय निरूपण. श्रीराम. ऐका संसारासी आले हो, स्त्री पुरुष निस्पृह हो, सुचितपणे पाहो अर्थांतर. काय म्हणते वासना, काये कल्पेती कल्पना, अंतरींचे तरंग नाना प्रकारे उठती. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, मनासारिखे असावे सकळ काही. ऐसे आहे मनोगत, तरी ते काहीच न होत. बरे करिता अकस्मात वाईट होते. एक सुखी एक दुःखी, प्रत्यक्ष वर्तते लोकी. कष्टी होऊन या सेखी, प्रारब्धावरी घालिती. अचूक यत्न करवेना, म्हणून केले ते सजेना. आपला अवगुण जाणवेना काही केल्या. जो आपला आपण नेणे, तो दुसऱ्याचे काये जाणे. न्याये सांडिता दैन्यवाणे लोक होती.
लोकांचे मनोगत कळेना, लोकांसारखे वर्तवेना. मूर्खपणे लोकी नाना, कळह उठती. मग ते कळो वाढती, परस्परे कष्ट होती. प्रयत्न राहता अंती, श्रमची होय. ऐसी नव्हे वर्तणूक, परीक्षावे नाना लोक. समजले पाहिजे नेमक, ज्याचे त्यापरी. शब्द परीक्षा अंतरपरीक्षा, काही एक कळे दक्षा. मनोगत नतद्रक्षा, काय कळे. दुसऱ्यास शब्द ठेवणे, आपला कैपक्ष घेणे. पाहो जाता लौकिक लक्षणे, बहुतेक ऐसे. लोकी बरे म्हणावया कारणे, भल्यास लागते सोसणे. न सोसिता भंडवणे, सहजची होय. आपणास जे मानेना, तेथे कदापि राहावेना. उरी तोडून जावेना कोणी एके. बोलते खरे चालतो खरे, त्यास मानिती लहान थोरे. न्याये अन्याये परस्परे, सहजची कळे. लोकांस कळेना तवरी, विवेके क्षमा जो न करी. तेणे करिता बराबरी, होत जाते. जवरी चंदन झिजेना, तव तो सुगंध कळेना. चंदन आणि वृक्ष नाना, सगट होती. जव उत्तम गुण न कळे, तो या जनास काय कळे. उत्तम गुण देखता निवळे, जगदांतर. जगदांतर निवळत गेले, जगदांतरी सख्य झाले. मग जाणावे वोळले, विश्वजन. जनी जनार्दन वोळला, तरी काये उणे तयाला. राजी राखावे सकळाला, कठीण आहे. पेरिले ते उगवते, उसिणे द्यावे घ्यावे लागते. वर्म काढिता भंगते, परांतर. लौकिकी बरेपण केले, तेणे सौख्य वाढले. उत्तरासारखे आले प्रत्युत्तर. हे आवघे आपणांपासी, येथे बोल नाही जनासी. शिकवावे आपल्या मनासी, क्षणक्षणा. खळ दुर्जन भेटला, क्षमेचा धीर बुडाला. तरी मोनेची स्थळ त्याग केला, पाहिजे साधके. लोक नाना परीक्षा जाणती, अंतरपरीक्षा नेणती. तेणे प्राणी करंटे होती, संदेह नाही. आपणास आहे मरण, म्हणून राखावे बरेपण. कठीण आहे लक्षण विवेकाचे, थोर लहान समान. आपले पारिखे सकळ जन, चढते वाढते सनेधान. करिता बरे, बरे करिता बरे होते, हे तो प्रत्ययास येते. आता पुढे सांगावे ते कोणास काये. हरिकथा निरूपण, बरेपण राजकारण. प्रसंग पाहिल्या विण, सकळ खोटे. विद्या उदंडची सिकला, प्रसंग मान चुकतची गेला. तरी माग काय तये विद्येला, कोण पुसे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय निरूपण नाम समास 2. श्रीराम